मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नामवासी। याचा आवाज वाढवा जरा। सेवेसाठी निवडलेला अभंग आता बरोबर। संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांचा नामाचं महत्त्व सांगणारा अत्यंत चिंतनीय आणि मननीय असा अभंग आहे। विठ्ठला या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडा परिहार देणं आवश्यक आहे। आपल्या गारखिंडी गावामध्ये गेली 49 वर्ष सातत्याने हा हनुमंतरायांचा उत्सव चालत आलेला आहे आणि त्या प्रत्येक उत्सवामध्ये आपण सप्ताह केलेले आहेत। आणि आता हे जे वर्ष आहे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। सुवर्ण महोत्सव सोनियाचा दिवस अमृते पाहाला नाम आठविता रूपे प्रगट पैझाला। सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला। ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो सुवर्ण महोत्सव सुवर्ण महोत्सव सुवर्ण महोत्सव, तो क्षण आता आपल्या सर्व ग्रामस्थांच्या जीवनामध्ये आलेला आहे। इथे आल्यानंतर पाहिलं ज्या मानाने तुम्ही भरपूर प्रयत्न करून सगळं नियोजन केले बरं का। म्हणजे मंडळींना बसायला जागा केली, त्यानंतर जेवणाची व्यवस्था केली आणि सगळं काय व्यवस्थित केलेलं आहे। तर कार्यक्रम आणि त्याचं नियोजन हे करणं काही सोपी गोष्ट नाही महाराज। पण हरिभक्तीपरायण आमचे झिंजाड महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहात आणि त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं तुम्ही ते अंमलात आणलेलं आहे। आता फक्त तुमची एकच जबाबदारी आहे, 7 वाजले का मंडपात येऊन बसायचं। फार तर घरी चहा प्या, दिवसभर काम करायचं, घरी आल्यावर हातपाय धुवून चहा प्यायचा आणि चहा पिऊन डायरेक्ट 7 वाजता मंडपात येऊन बसायचं। कारण उद्यापासून आज 7 वाजता सुरू झालं कीर्तन, उद्यापासून 6:45 रामकृष्ण हरी म्हणणारी ती मंडळी आणि 7 वाजता बरोबर कीर्तन करायच्या गळ्यात विना गेला पाहिजे आणि 7 ते 9 असं 2 तास लोकांना चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे। आणि आपण यावर्षी महाराष्ट्रातले जे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत का ज्यांच्या समोर लाखांनी समाज असतो असे कीर्तनकार बोलवलेले आणि म्हणून उद्यापासून या सिंबदली जागा रिकामी नाही दिसली पाहिजे। अर्थात लोक येणार आहेत, तुम्हाला सांगू कीर्तनकाराचं नाव ऐकून ही जागा भरणार आहे। लांबून लांबून माणसं या ठिकाणी गाड्या घेऊन कीर्तनाला येतील आणि खऱ्या अर्थाने आपण आता कार्यक्रम तुम्ही लहान नाही ठेवला बा। 13 दिवसाचा कार्यक्रम मानावा लागल तुम्हाला। आता आम्हाला लोक विचारतात महाराज आमचा यंदा सुवर्ण महोत्सव आहे, मग किती दिवसाचा कार्यक्रम करायचा? कार्यकर्ते विचारतात मला, मी सांगत असतो 11व्या दिवशी काला करा, म्हणजे 3 दिवस वाढतात। नाही नाही फार होते ते 11 दिवस म्हटलं, कार्यकर्ते फार होत म्हटलं मग 9व्या दिवशी काला करा। 10व्या दिवशी तर काय करता येत नाही, कारण 10वा म्हटलं का लोकांच्या डोळ्यासमोर वेगळं चित्र उभं राहत। म्हटलं 9व्या दिवशी काला करा। हा म्हटले 9व्या दिवशी चालेल बा। पण काय तुम्ही मंडळी एवढी दानशूर आहात
की 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13 आणि 13व्या दिवशीच आपला काला नेऊन घातला तुम्ही. काय तुम्हाला भरपूर ऐकाय मिळणार आहे हो. काम तर आपण शेतीमध्ये वर्षभर करत असतो, कायम करत असतो, इथून पुढे आपला कायम कामच करायचं. पण या वर्षी या ठिकाणी ऐकण्याची संधी ती पुन्हा कधी येईल हे काय सांगता येत नाही. आणि म्हणून आपण 17 कामं, अनेक कामं बाजूला ठेवून 7 ते 9 या वेळामध्ये या ठिकाणी आलं पाहिजे आणि दररोज कीर्तनाचा आस्वाद आणि श्रवण मनन केलं पाहिजे. विठाला आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी कीर्तनकार हा थोडा परतंत्र असतो बरं का. कारण पहिल्या दिवशी फक्त नामाचंच महत्व सांगायचं असतं. एरवी मधले कीर्तनकार हे स्वतंत्र असतात, पण पहिल्या दिवसाचा कीर्तनकार, शेवटच्या दिवसाचा कीर्तनकार आणि काल्याचा कीर्तनकार हा काही अंशी परतंत्र आहे. आणि म्हणून आज आपल्याला फक्त नामाबद्दलच बोलायचं. आणि म्हणून नामाचं चिंतन, नामाचं महत्व सांगणारा हा ज्ञानोबारायांचा अभंग मी आणि सेवेसाठी निवडलेला आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, मनकारी मनकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाची. माऊलींनी या अभंगामध्ये नामाचं महत्व सांगितलेलं आहे. नाम किती महत्वाचं आहे, नाम कसं आहे आणि म्हणून त्याचा आपल्या जीवनामध्ये का विचार करायचा याचं महत्व ज्ञानोबारायांनी सांगितलं. विठाला मंगळात मंगळ जर या जगामध्ये काय असेल तर ते आहे फक्त भगवंताचं नाव. नाम नुसतं मंगलच नाही, तर नाम हे सर्व पापाचं निर्मूलन करणारे मार्ग. नामचिंतन केल्यानंतर पाप शिल्लक राहत नाही. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणजे असणार पाप जळून जातं कशाने? नामचिंतन केल्याने. नसणार पुण्य मिळतं कशाने? नामचिंतन केल्याने. आणि शेवटी देवही मिळतो. मला सांगा अशी एखादी साधना आहे का आता कलियुगामध्ये का जी साधना केली असताना आपलं जीवन मंगल होईल, आपलं सर्व पाप जाईल, आपल्याला पुण्य मिळेल आणि आपला देवही मिळेल? सांगा बरं, आहे काय एखादी साधना आहे का असली? नाही. पुण्य केल्यानंतर फक्त पुण्यच मिळेल, पाप जाणार नाही. पण पुण्यही मिळावं असं वाटत असेल, पापही जावं असं वाटत असेल, देवही मिळावं असं वाटत असेल, तर त्याच्या करता कलियुगामध्ये उत्तमात उत्तम साधन जर कोणतं असेल साधन तर ते आहे नामचिंतन.
कलियुगाच्या काळामध्ये जर तुम्हाला देव भेटावा असं वाटत असेल, एकच साधना करा, कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? कंबर बांधून उभं राहून गप्पा मारायच्या नाहीत, ते कीर्तन वेगळं. आणि हे जे कीर्तन या ठिकाणी सांगितलेलं आहे ते आहे नामचिंतन. ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आवडीनं भगवंताला आळवा, नामचिंतन करा, सातत्याने नामचिंतन करा. सदा नाम घोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि म्हणून नामचिंतन ही सेवा असते महाराज. आपलं जीवन निर्मळ झाल्याशिवाय राहत नाही, मंगल झाल्याशिवाय राहत नाही. सगळी पाप धुवून जातात, भरपूर पुण्य मिळतं आणि त्याचबरोबर भगवंताची सुद्धा कृपा होते. एक साधना अशी कलियुगामध्ये, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. साधनात सोपे नाम हे आज ठीक आहे, पण उद्यापासून लोकांना ऐकणं महत्वाचं आहे आणि शक्यतो प्रमाण देऊच नका. कीर्तनकार जे प्रमाण म्हणाल ना तेवढी म्हणा, आणि कीर्तनकाराने जो अभंग घेतलाय ना तेवढीच म्हणा. चार चरण विठाला सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. माऊली म्हणतात या जगामध्ये मंगळ जर काय असेल तर ते आहे भगवंताचं नाम, आणि त्या मंगळ असणाऱ्या नामाचा उच्चार आपल्या जीवनामध्ये अगोदर झाला पाहिजे. हे महत्वाचं आहे. आपली माणसं काय म्हणतात माहिती आहे का? एखादा मुलगा जर परमार्थ करायला लागला ना, आता ही मुलं पहा, ही मला वाटतं लव महाराजांची मुलं आहेत का? हा, दोन ठिकाणची का? बरं बरं, काय हरकत. ही अशी मुलं जर टाळ घेऊन नाचायला लागली, परमार्थ करायला लागली, आळंदी पंढरीची वारी करायला लागली ना, आई वडील काय म्हणतात माहिती का त्यांना? तो का वय आहे का परमार्थ करायचं? पहिला संस्कार करायचा आणि मग परमार्थ करायचा नाही. चुकीची कल्पना आहे, तुम्हाला सांग. ज्ञानोबराय म्हणतात अगोदर. मनुष्य जीवन मिळाल्यानंतर पहिल्यांदा जर काय करायचं असेल तर ते भगवंताचं नामचिंतन करायचे, परमार्थ करायचा, तीर्थयात्रा करायच्या, आळंदी पंढरीची वारी करायची, ज्ञानेश्वरी गाथा भागवत पारायण करायची. हे फार महत्वाचे आहे महाराज, हे परत होणार नाही. बरं, जोपर्यंत इंद्रियामध्ये पाठव्य शक्ती आहे तोपर्यंतच माणसं यात्राही करू शकतात, पारायणही करू शकतात, नामचिंतनही करू शकतात. एकदा इंद्रियातली पाठव्य शक्ती संपली
काही चालत नाही महाराज. मग तेथे न तरी काही सत्ता संपदा राहील ठाईते. आणि म्हणून पहिल्यांदा सावध झालं पाहिजे. आता जागा रे बाई, टाळकरांना डबल सवय लागलेली. तुम्हाला टाळकरांना सांगतो, सिंगलच उतरायची, डबल नाही उतरायचं, त्यात वेळ जाते तुम्हाला सांगतो. आता जागा रे बाई नो जागा, काळने झाल्या नाडोनी भागा रे बाई नो जागा रे बाई नो जागा. काकडा करणारी मंडळी आहे ना या ठिकाणी. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. म्हणून वेळेस सावध व्हा. एकदा आयुष्य संपलं मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै यमाज्ञा. शरीर अतिशय क्षणभंगूर आहे महाराज. केव्हा पडेल याचा नियम नाही. 100 वर्षाचं फक्त गणित आहे, पण सगळीच माणसं 100 वर्ष जगतात असं मात्र नाही. कधीतरी मधीच जावं लागतं. आणि आता अलीकडच्या काळामध्ये तर एवढे रोग निघालेत महाराज, काय सांगू तुम्हाला. कॅन्सर, अटॅक, मूळव्याध, काय कितीतरी आजार निघाले. आमच्या लहानपणीच्या काळात एवढे आजार नव्हते हो. काय झाले काय कळत नाही, पण काहीतरी खाण्यात दोष आहे माणसाचा. हे जे आपण औषधं मारतो ना झाडांवर, पिकांवर औषधं मारतो आपण, किंवा ते टिकण्याकरता त्याला काय पावडर लावतो, हे जे केमिकल आहे ना, यामुळं सगळ्या समाजाचं वाटोळ झाले. विठाला आणि सगळ्यात मिक्सिंग आहे पा. आता ते तुकाराम मुंडे आलेत महाराष्ट्रात तेव्हापासून बरं झाले जरा, त्यांची बदली करायची म्हणते. पण आहे विरोध लोकांचा, बदली करू नका, जरा होऊ द्या. दूध तुम्हाला सांगतो किती दूध होतं महाराष्ट्रात, कितीतरी अर्ध्यालाही कमी झालं. सगळं डुप्लिकेट दूध तयार करून लोकांना विष पाजत होते महाराज. आणि आज जे आजार वाढले त्याचं कारण हे सगळं मिक्सिंग खायला मिळते आपल्याला. आणि त्याचा परिणाम असा झाला, माणसं अकाली मारतात, 100 वर्ष जगतच नाही तुम्हाला सांगतो. म्हणून याच्याकरता आपण आता सेंद्रिय शेती केली पाहिजे. आपल्या घरच्या पुरतं काय नाही, पण गावठी पिकवा, गावठी खान, 100 वर्ष जागा. विठाला माऊलींचा आग्रह, शरीर क्षणभंगूर आहे, क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षणभंगूर असणाऱ्या नरदेहाचा कधी भरवसा नाही. आणि म्हणून पहिल्यांदा जीवनात जर काय करायचं असेल तर ज्ञानोबराय म्हणतात, श्री विठ्ठलाचे नाम आधी. आणि एवढं महत्वाचं असल्यामुळे ज्ञानोबराने आपल्याला सर्वांना आग्रह केला ते दुसऱ्या चरणामध्ये, मन करे मन करे
आता या ठिकाणी गायक 5 आहेत बरं का, 5च ना, 4 आहेत काय, बर बर 4 म्हणजे 2 जोड्या आहेत. तुम्हाला ते सांगून ठेवतो, कधी कधी तुम्ही दोघंही प्रमाण उचलाल, कधी कधी एकही उचलणार नाही. जबाबदारी पाहिजे तुम्हाला सांगतो. पहिलं प्रमाण कुणी म्हणायचं, दुसरं प्रमाण कुणी म्हणायचं, पहिली चाल कुणी म्हणायची, दुसरी चाल कुणी म्हणायची, हे ठरवून घ्या तुमच्यात. पहिली चाल माझं मत आहे तुम्ही म्हणा महाराज, पहिलं प्रमाण. आता म्हणले तुम्ही, पहिलं प्रमाण तुम्ही म्हणा आणि दुसरं प्रमाण तुम्ही म्हणा, बरोबर आहे ना. हे उद्यापासून संपूर्ण 13 दिवस ध्यानात ठेवा. पहिली चाल आळंदीकर म्हणा, दुसरी चाल तुम्ही म्हणा, आणि आली तिसरी तर मग पाहू, कोणीतरी पाहुणे रावळे आले तर. पण हे ठरवून घ्या, नाहीतर काय होतं मग दोघं कधी कधी संघच उचलतात, एकाचा अपमान होतो, मग एकाला थांबावं लागतं. हे ठरवून घ्या पहिलं. तर ज्ञानोपरा या अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, म्हणकारे जना, जन हो म्हणा, काय म्हणा, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ज्ञानोपारायणी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये म्हणकारे असा 2दा शब्द उच्चारलाय. साहित्यशास्त्रामध्ये एक शब्द 2 वेळेला उच्चारणे हा दुरुक्ती नावाचा दोष मानलेला आहे. पण ज्ञानोपारायणे तो दोष पत्करला आणि दुरुक्ती करून सांगितलं, म्हणकारे जना. तुम्हाला सांगू का, महत्वाचं जर असेल ना तर दुरुक्ती नावाचा दोष केला तरी चालतो. आता ते पत्राचं संपलंय सगळं. आमच्या लहानपणीच्या काळामध्ये पत्र पाठवायचे माणसं एकमेकाला. एखाद्याला अर्जंट जर बोलवायचं असेल ना, पूर्ण पत्र लिहायचं आणि शेवटी असं लिहायचे, अतिशय महत्वाचं काम आहे, पत्र मिळाल्याबरोबर आपण जरूर 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 येणे. किती वेळेला लिहिले? 3 वेळेला. मला वाटतं एकदा जरी लिहिलं असतं तरी त्याला कळालं असतं की नाही, 3 वेळेला का लिहिलं, महत्वाचं म्हणून. त्या ठिकाणी दुरुक्ती नावाचा दोष मानला जात नाही, आणि म्हणून माऊलीने या ठिकाणी तो दुरुक्ती नावाचा दोष पत्करलेला आहे. आणि माऊली सर्वांना आग्रहपूर्वक सांगतात, म्हणकारे जना, जन हो म्हणा, काय म्हणा, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आता जन म्हटलं की एका अधिकाराचं नाही, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचा समाज आहे महाराज. काही उत्तम अधिकारी आहेत, काही मध्यम अधिकारी आहेत, आणि काही कनिष्ठ अधिकारी आहेत. शास्त्र असं सांगतं, अधिकार तैसा करो उपदेश, साहे ओझे त्यास तैसे द्यावे. अधिकाराप्रमाणे उपदेश केला पाहिजे. अधिकार नसताना जर उपदेश केला तर कसं होईल सांगू का तुम्हाला. माऊलीनं सांगितले, नुकतं जन्माला आलेलं बालक आहे, ज्याला आईचं स्तनपान सुद्धा व्यवस्थित करता येत नाही, अशा मुलाला त्याच्या आईने हा लवकर मोठा व्हावा म्हणून जर जिलेबीचा खुराक सुरू केला तर चालेल काय? नाही, त्याचा तो अधिकार नाही जिलेबी खायचा महाराज. आवाज या बसा. जे साया से स्तन्य सेवी, ते पक्वाने केवी जेवी, म्हणून बाळका जैसे नेदावी धनुर्धरा. अधिकार तैसा
तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे द्यावे. जसा ज्याचा अधिकार असेल तसं त्याला साधन सांगितलं पाहिजे. जसा ज्याचा अधिकार असेल, जशी शक्ती असेल तसं त्याला ओझ दिलं पाहिजे. शक्ती नसताना जर ओझ दिलं तर काय होईल? काहीतरी घोटाळा झाला याच्यात. शक्ती नसताना जर समजा त्याच्या अंगावर जास्त ओझ घातलं तर तो घेऊ शकत नाही महाराज. तुकाराम महाराजच म्हणतात, मुंगीवरी भार गजाचे पालान घालीत हे कोण कार्यसिद्धी. मुंगी आहे आणि त्या मुंगीवर जर आपण हत्तीची अंबारी घातली तर घेऊन जाईल काय ते? मरल जागेवर महाराज. त्याचा तिचा तो अधिकार नाही. म्हणून जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी म्हणून बाळका जैसे नेदावी धनुर्धरा. लहान मुलाला दूध म्हणजे दूधच पाहिजे महाराज आईचं. पक्वान्न नाही चालणार. हो शास्त्र सांगतं जसा ज्याचा अधिकार असेल तसंच त्याला साधन सांगितलं पाहिजे. आता उत्तमाला उत्तम साधन, मध्यमाला मध्यम साधन आणि कनिष्ठाला कनिष्ठ साधन. आणि शास्त्र तसंच आहे महाराज. उत्तमा करता ज्ञान मार्ग आहे, मध्यमा करता उपासना आहे आणि कनिष्ठा करता कर्म मार्गाचं प्रतिपादन केलेलं आहे. सर्वांना ज्ञान मार्ग चालणार नाही, सर्वांना उपासना चालणार नाही, सर्वांना कर्म मार्ग सुद्धा चालणार नाही महाराज. ज्ञान मार्गी तो ज्ञान मार्गी. मग जसा ज्याचा अधिकार असेल तसं भगवंताने गीतेमध्ये आणि खऱ्या अर्थाने उपदेश केलेला आहे. पण साधू संतांनी मात्र अधिकाराचा काहीही विचार न करता सर्वांना एकच साधना सांगितली, करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणून भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितो. ज्ञानी असो, कर्ममार्गी असो, उपासनावाला असो, त्याला सगळ्यांना एकच नामचिंतन करा बस. साधू संतांनी दुसरं काही सांगितलं नाही. भगवंतांनी गीतेमध्ये उत्तमा करता ज्ञान मार्ग सांगितलेला आहे, मध्यमा करता उपासना सांगितलेली आहे आणि कनिष्ठा करता कर्म मार्ग सांगितलेला आहे. पण साधू संत म्हणतात करा विठ्ठल स्मरण सगळेच. मग तो ज्ञान मार्गी असो, कर्म मार्गी असो अथवा उपासना मार्गी असो. साधू संतांना कळत नव्हतं, कळत होतं, पण त्याने सांगितलं नाही नामचिंतनच करा. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगाचं वैशिष्ट्य आहे कलवतत हरी कीर्तनात. कलियुगामध्ये नामचिंतनाने भगवान परमात्मा साध्य आहे. विठाला भगवान परमात्म्याने 3 प्रकारचे मार्ग का सांगितले? देवाला नामाचं महत्व कळालं नाही तुम्हाला सांग. त्याच्याकरता घडलेला प्रसंग रामायणात. हनुमंतरायाने सीतामाईचा शोध केला आणि रामप्रभू लंकेवर स्वारी करण्याकरता निघाले. सगळे वानर, लक्ष्मण, रामराय, हनुमंतराय, सुग्रीव, नळ, नीळ, जांबुवंत सगळे निघाले. समोर आडवा आला तो महासागर, हिंदी महासागर. दक्षिणेला हिंदी महासागरच आहे ना. रामेश्वरला कोणता सागर आहे? हिंद महासागर. हिंदी महासागर, हिंद महासागर एकच आहे.
आता या समुद्रावरून आपलं सैन्य पलीकडं न्यायचं कसं हे प्रभू राम विचार करू लागले. आणि रामप्रभूने दोन्ही हात जोडले आणि समुद्राची प्रार्थना केली, हे सागरा मला पहिलं तीराला जाण्याकरता रस्ता द्या. पण समुद्र काय रस्ता देत नाही. तो आधी गर्जना करायला लागला आणि मग मात्र प्रभू रागवले. भात्यातून दिव्य असा अग्निबाण काढलेला आहे, धनुष्याला जोडलेला आहे. आता अभिमंत्रू सोडणार तेवढ्यामध्ये समुद्र थरथर थरथर थर कापू लागला. प्रत्यक्ष आणि हजर झाला, हात जोडले आणि सांगितलं प्रभू बाण सोडू नका. म्हणजे का बरं? नाही म्हणले मरेल ना मी. बरं मी एकटा मारणार नाही, माझ्यामध्ये किती प्राणी आहेत. जलचर प्राणी थोडे नाहीत मारा, सगळे मरतील. मग पलीकडे जायचा रस्ता सांगतो, लवकर सांगा म्हणले. समुद्राने सांगितलं प्रभू तुमच्या वानर सैन्यामध्ये एक नळ आणि एक नीळ नावाचा वानर आहे. त्यांना ऋषीमुनींचा शाप आहे की त्यांच्या हातून समुद्रामध्ये दगड बुडत नाही. काय शाप झाला की नळने लहानपणी काय करायचे, त्या ऋषीमुनींचे 40 ग्राम पूजेचे उचलायचे समुद्रात नेऊन टाकायचे. वैतागले ते. बरं लहान मुलांना म्हणता काय, मग त्याने आपल्या त्यांना वरदानच देऊन टाकलं, जा मुलांना तुमच्या हातून समुद्रात दगड बुडणार नाहीत. आणि मग ते 40 ग्राम परत आणि यायचे कडेला. त्यांच्या हातून सागरावर भला मोठा दगडाचा पूल तयार करा आणि आपलं वानर सैन्य लंकेमध्ये जाऊ द्या. रामप्रभूनं नळाला आणि निळाला विचारलं, अरे तुम्हाला एक वरदान मिळालेलं आहे म्हणतात. म्हणले काय? समुद्रामध्ये तुमच्या हाताने दगड बुडत नाही असं मी ऐकलेले. नाही प्रभू आम्हाला तो शाप आहे. मग आता तो शाप आपला वरदान ठरलाय. म्हणजे का? आता आपल्याला या महासागरावर तुमच्या हाताने भला मोठ्या दगडाचा पूल तयार करायचा आणि आपलं वानर सैन्य लंकेमध्ये घेऊन जायचं. म्हणजे काय हरकत नाही, सेवके करावे सांगितले काम तेथे होतो पण कामा नाही. काम सुरू झालं. वानरा दगड आणून देत होते, नळणी त्या दगडाला स्पर्श करत होते आणि स्पर्श केल्याबरोबर दगड तरत होते. आणि जवळजवळ हा सेतू पूर्णत्वाकडे आला. तुम्ही मला एवढ्या लवकर कसा काय? आपल्याला कीर्तन संपवायचे. कवरे जर आपण सेतूच बांधत बसलो तर जे विठ्ठल करावं लागेल. आणि मग नळ निळाला असं वाटू लागलं, आम्ही जर वानर सैन्यात नसतो तर काय झालं असतं? सेतू तयार झाला नसता. सेतू तयार झाला नसता तर वानर लंकेत गेले नसते. आणि वानर लंकेत गेले नसते तर सीतामाईची सुटका झाली नसती. आम्ही होतो म्हणून झालं. आणि एवढं देवाला चालत नाही. आजी भात मास्ताने अभिमानदार आहे नाही. तुम्हाला सांग, किती चांगलं काम करा, किती मोठं करा, आपण निमित्त मात्र असतो. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. किती मोठं काम होऊ द्या आपल्या हाताने, पण शेवटी आपण असं म्हणायचं हे भगवंताच्या कृपेने सिद्धीला गेलेलं आहे. आणि मग त्यांना असं वाटलं आम्ही जर नसतो तर सेतू तयार झाला नसता. काय झालं असतं? तो अभिमान देवाने जाणला, रामप्रभूने जाणला. आणि त्यांनी मनातल्या मनात विचार केला, आता हे दोघे जण नक्की नरकाला जातील. पण तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अभिमान माणसाला नरकामध्ये नेऊन घालतो. आणि म्हणून आता यांचा अभिमान आपण घालवला पाहिजे. आणि म्हणून त्याच रात्री एका माशाच्या पिलाने तो सेतू बुडवला. सकाळी वानर सैन्य उठून पाहतात सेतू बुडाला, सेतू बुडाला, सेतू बुडाला. बोंबाबोंब झाली तिकडं तिकडं. वानर अशी खवळली महाराज. का खवळली? रात्रंदिवस दगड वाहून वानरांच्या डोक्याला केस राहिला नव्हता.
आणि अजूनही नाही. ती खून त्याने तशीच ठेवलेली. आणि म्हणून ती रागवले महाराज. नळाला धरून जे मारायला लागले ना, नळ मोठ्याने ओढायला लागला, हनुमंता धाव, हनुमंता धाव. मारुतीरायांचं कुठंतरी भजन चाललं होतं, जय रघुनंदन जय सियाराम. पण नळाची हाक ऐकली बरं का. मारुतीराय धावत पळत आले, वानरापासून नळाला सोडवलं. नळ म्हणतो मारुतीराय, माझं काय चुकलं बरं, माझ्या हातूनच सेतू तयार झालेला आहे. मारुतीराय म्हणतात, नळा, अभिमान चालत नाही देवाला. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. कार्य करणारा हा देव असतो, आपण फक्त निमित्त मात्र असतो. आणि मग आता चल म्हटले, रामप्रभूला भेटू. आले दोघे जण रामप्रभू जवळ. नळ खाली पाहत होता, डोळ्यावाटे अश्रुधारा चालल्या होत्या. नळाला मोठा अपराध वाटला की आपण फुकट वानराला राबराबू घेतलं. रामप्रभू म्हटले, नळा चिंता करू नको, पुन्हा तयार कर सेतू. ठीक आहे म्हटले, तुमची कृपा आहे म्हटले, जा. आणि झालं परत काम सुरू. पण प्रकार एक असा झाला, वानर दगड आणून द्यायचे, दगड तरायचे, पण लाट आली का एक पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे. एका ठिकाणी दगड राहत नव्हते. आता कसा सेतू तयार होणार, कसा पूल तयार होणार. मग मारुतीरायांना विचारलं नळाने, मारुतीराय काय करू आता सांगा बरं. मारुतीराय त्यांच्यामध्ये बुद्धिवान होते महाराज. बुद्धिमता वरिष्ठम मरोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मज वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आपल्या गावचा मारुती प्रसिद्ध आहे बरं का. काय मंदिराचं काम चाललंय महाराज. वा, आल्या आल्या पाहिलं असे गुळगुळीत दगड केले पहा. आणि हे दगडी बांधकाम या ठिकाणी झाल्यानंतर वर्षाची वर्ष जातील, शेकडो वर्ष, हजारो वर्ष जातील, तर या मंदिराला काय होणार नाही. जसंच्या तसं मंदिर राहणार आहे तो. कारण दक्षिण भारतात जर आपण गेलो ना, तामिळनाडूमध्ये हजारो वर्षाची दगडाची बांधलेली मंदिर आजही आहेत. तसं महाराष्ट्रात त्या मानाने मंदिरं नाहीत. तामिळनाडूमध्ये जी मंदिरं आहेत ती भारतात कुठल्याही प्रांतात नाहीत. जाऊन पहा तुम्ही, एकदा जन्माला आले ना, एकदा तरी तुम्ही तामिळनाडू पाहून या. आपली गारखिंडी गाव आहे ना, पूर्ण गावा एवढं रामेश्वर मंदिर आहे. पूर्ण गावा एवढं. किती मोठं मंदिर असतं ते. अशा वावरे आहेत, वावऱ्या. कोणत्या वावरूतून गेलो, कुठून बाहेर निघालो, आणि कुठं आत जायचं आणि कुठं बाहेर, काही कळतच नाही महाराज. काय मंदिर आहेत. आणि एक एक दगड असा. आता हा खांबोबा आहे ना, एवढा एकच दगड लाव, खांड दगडाचीच, सगळा दगडच. आणि त्या मंदिरांचा योग चांगला, शिवाजी महाराजांनी यवनांना तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही. महाराष्ट्रातूनच मागं पाठवलं महाराज. इकडे उत्तरेकडची मंदिरं सगळी तोडली. दक्षिण भारतातल्या मंदिराला एकाला हात लावला नाही त्याने. का, तिथपर्यंत मुस्लिम समाज पोहोचलाच नाही. दगडाची मंदिर हजारो वर्ष झाली तशीच जागेवर आहेत महाराज. तसं हे मंदिर हजारो वर्ष जरी गेली तरी ते मंदिर जागेवर जसंची तसं राहील महाराज. आणि म्हणून या मंदिराकरता आपण सर्वांनी कायेने, वाचेने, तनाने, धनाने, मनाने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. आपण जाऊ, पण आपण बांधलेलं मंदिर अखंड या ठिकाणी राहणार आहे. आपली देणगी त्या मंदिराला लागणार आहे. आणि म्हणून कुणी हायगे न करता जरूर मंदिराकरता मदत करा. विठाला राम अक्षराने दगड जोडले जाऊ लागले. जवळजवळ सेतू तयार होत आला. आणि ही बातमी रामप्रभूला कळाली की सेतू तयार होत आलेला आहे. रामप्रभू म्हटले, कशाने? म्हटले, तुमच्या रामनामाने दगड तरतायत. आश्चर्य वाटलं प्रभूला. माझ्या नामामध्ये कायच ताकद आहे.
माझ्या नावाने जर समुद्रामध्ये दगड तरत असतील तर मी तर प्रत्यक्ष राम आहे, पाव बरं माझ्या हाताने तरतात की नाही. म्हणून प्रभू एक दिवस संध्याकाळी एकटेच असे दूर समुद्राच्या काठी आले. कशा करता? प्रयोग करून पाहायला माझ्या हातून दगड तरतो की नाही म्हणून. असे समुद्राच्या कडेला उभे राहिले, छोटासा दगड घेतला, तो पाण्यात टाकला आणि टाकल्याबरोबर बुडाला. पहिला बुडाला, जरा मोठा घेतला, तो टाकला, तोही बुडाला. आणखी मोठा घेतला, तो पटकनच बुडाला. 3 दगड हातून बुडाले. रामप्रभूला थोडा अपमानच वाटला बरं का. पण झालेला आपण कोणी पाहिला तर नसेल ना. मोटारसायकलवरून पडल्यानंतर माणसं पहिल्यांदा कुठं लागलंय हे पाहत नाहीत. हा आपलं कोणी पाहिलंय काय? तसं रामप्रभूने पाठीमागे पाहिलं तर समोर हनुमंतराय हात जोडूनच उभे होते महाराज. सन्मुखत उभा मारुती बलभीम, जपे राम नाम सर्व काळ. प्रभाने विचारलं, मारुती कधी आला? मारुतीराय म्हणले, पहिल्याच दगडाला. आणि मग तर प्रभूचा एवढा चेहरा उतरला. प्रभू म्हणतात, मारुती मी ऐकले. म्हटले, काय ऐकलं? समुद्रावर माझ्या नावाने दगड तरतात, माझ्या हातून का बरं तरू नयेत? मारुतीरायाने त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, तुझी या नामाचा महिमा महाराज म्हणतात, तुझी या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. प्रभू, तुमच्या नावाचं महत्व तुम्हाला कळालं नाही, त्याच्याकरता आम्ही जन्म घेतलेला आहे. स्पेशल जन्म घेतलेला आहे तुमच्या नामाचं महत्व जाणण्याकरता. अरे पण मी प्रत्यक्ष राम. म्हणलं, हो. दगड टाकताना त्याच्यावर राम लिहिलं होतं का? म्हटलं नाही. आणि मग कसं काय तरतील ते? तुम्ही ज्याला हातात धरलं तो तरेल, किंवा तुमचं नाव त्याच्यावर असेल तरच तरेल. तुम्ही ज्याला सोडून दिलं तो कधीही तरू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा खरं सांगू का, तुमच्या नामाचं महत्व आम्हा संतांना जे कळालेलं आहे ते तुला कळालेलं नाही. तुझी या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. देवा, तुमच्या नामाचं मूल्य तुम्हाला कळालं नाही म्हणून गीतेमध्ये कर्म, उपासना, ज्ञान मार्ग सांगितले, पण आम्ही मात्र सर्व समाजाला एकच मार्ग सांगितलेला आहे. म्हणा, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. फक्त भगवंताचं नामचिंतन करा. बाकी काही साधनांच्या भानगडीत पडू नका. फक्त कलियुगामध्ये नामचिंतनानेच आपला उद्धार होणार आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मनकारी मनकारी जना. जन म्हणजे कोणत्या अधिकाराचा असतो? उत्तम असो, मध्यम असो, कनिष्ठ असो, सगळ्यांसाठी एक नामच महत्वाचे आहे महाराज. आणि म्हणून माऊली म्हणतात, मनकारी मनकारी जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. विठ्ठल 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 म्हणा. तुम्ही म्हणाल, भाऊ, जे पुण्यवान असतील, जे धार्मिक असतील, जे पारमार्थिक असतील, त्यांनी नामचिंतन केल्यानंतर त्यांचा उद्धार होईल. पण आम्ही तर फार पाप केलेलं आहे, आमचा उद्धार होईल का? बऱ्याच लोकांना शंका असते बरं का मनामध्ये, आम्ही नको ती पाप केलेली आहेत, आमचा उद्धार होईल का? असं आहे. आजपर्यंत जगामध्ये जेवढी पापी झालेत ना, त्या सर्व पाप्यांचा 1 नंबर पापी जर कोणता असेल तर तो वाल्ह्या कोळी. वाल्ह्या कोळ्यासारखा पातकी आजपर्यंत जगामध्ये झाला नाही.
आणि पुढे होणार नाही विठाला. कारण त्याचं वर्णनच असं केलेलं आहे. वाल्हा कोळी पातकी भूमंडळी तेने राम नामी वाजविली टाळी. नाम घेता त्याच्या पातकाची झाली होळी. काय त्या पापाला माप आहे गाव. एवढी पाप राम नामाचं चिंतन सोडून कोणत्याही साधनाने ती पाप जाऊ शकत नव्हती. म्हणून खऱ्या अर्थाने साधू संतांनी विचार केला किती पाप असो पण ते नामचिंतनाने नक्की जातं. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पतित पावन साचे पतित पावन ब्रेक लावायचा. 3ऱ्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात पतित पावन साचे. पतितांना पावन करणार हे नाम आहे महाराज. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. कितीतरी पतितांचा उद्धार नामानेच झालेला आहे. नामेची तारिले कोट्यान हे कोटी नामेची वैकुंठी बैसविले. आपण फार मोठे भाग्यवान आहोत. आपल्याला कलियुगामध्ये जन्म मिळालेला आहे आणि कलियुगामध्ये एकच नाम साधना आपल्या हातात जर असेल तर आपला नक्की उद्धार होणार. आपला बाकी साधना करायची काही गरज नाही महाराज. विठाला बरं नामचिंतन करण्याकरता काही वेगळा वेळ काढावा लागतो का? नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःख. काम करत असताना फक्त राम राम म्हणा बाकी काही नाही. फालतू बडबड करण्यापेक्षा ना रामनामाचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा पांडुरंग म्हणा. नक्की तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एक एवढा पापी होता महाराज का त्याने आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नव्हतं आणि नेमकी त्याच्या घरी दिंडी आली हो. त्याचा भाऊ धार्मिक होता म्हणून ती दिंडी आली. त्याला कळालं वारकरी येत आहेत. त्याने दार पॅक लावून घेतलं ना आतमध्ये बसला. नको त्या वारकऱ्यांचं तोंड पाहायला म्हणलं. वारकरी आले, प्रवचन झालं, जेवले आणि पुन्हा पंढरीच्या वाटेला लागले आणि गेले निघून. पण त्या भावाने एका वारकऱ्याला थांबवलं. म्हणजे थांबायचं तुमच्याकडे काम आहे. भावाने भावाची चिंता केली पाहिजे. भावाने भावाला मदत केली पाहिजे महाराज. भाऊ भाऊ होऊन गेले राम आणि
लक्ष्मण भाऊ होऊन गेले ज्ञानोबाराय आणि आपलं तुकाराम महाराज आणि कान्होबाराय, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज. राक्षस वंशामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू दोन सख्खे भाऊ होते. मग आता भावाभावांचं काय सांगायसारखं नाही बरं का. राक्षस कुळात जन्माला आलेले, पण ज्या वेळेला भगवान परमात्म्याने हिरण्याक्षाला मारलं त्यावेळेला हिरण्यकश्यपूनं सगळ्या राज्यामध्ये फरमान काढलं, माझ्या राज्यामध्ये कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही, कारण तो माझ्या भावाला मारणार आहे, त्याचं नाव घ्यायचं नाही कोणी, आणि घेतलं त्याला फाशी. काय भावाचं प्रेम होतं मार. भाऊ होऊन गेले कान्होबाराय आणि तुकोबाराय. पक्षामध्ये भाऊ होऊन गेले जटायू आणि संपाती. जटायू लहान होता, संपाती खूप धिप्पाड होता, मोठा पर्वतासारखा पक्षी होता तो. जटायूनं सांगितलं, दादा मला सूर्यमंडळ पाहायचं एकदा. जटायूनं सांगितलं, बाबा रे त्या ठिकाणी आपण गेल्यावर जगणार नाही. जटायू म्हणलं जायचंच हो, काय जे होईल ते होईल. भावाचा हट्ट पुरवण्याकरता संपाती जटायूला घेऊन सूर्यमंडळावर गेला. जटायूचे सगळे पंख, संपातीचे सगळे पंख जळून गेले महाराज, पण आपल्या भावाला त्याने पंखाच्या खाली धरलं. जटायूला त्याचे पंख नाही जळाले, आणि तेव्हापासून जो जटायू पडला तो समुद्राच्या काठावर एका ठिकाणी थांबला, कारण पंख जळाले होते सगळे. भावाची इच्छा पूर्ण करण्याकरता पंख जाळून घेतले. आणि ज्या वेळेला ही सगळी वानर मंडळी सीतामाईचा शोध घ्यायला निघाली त्यावेळेला तो पर्वतासारखा बसलेला पक्षी त्याने पाहिला. त्याने पाहिला, अरे कोण रे तुम्ही? बरं झालं मला भूक लागली म्हणजे तुम्हाला खाऊन टाकतो सगळ्यांना. कोण कोण होतं ते? हनुमंतराय, सुग्रीव, नीळ, जांबुवंत, त्यानंतर तो एक अजून एक आस्थवल जातीचा, आस्थवळ जातीमध्ये होता ना एक, सगळ्यात ताकदवान होता महाराज तो सुग्रीव, सगळ्यात ताकदवान. बघ त्या संपातीने विचारलं, अरे आल्या कसं तुम्ही, कसं करता आला? आलो म्हणले सीतामाईचा शोध घ्यायचा. सीतामाईचा शोध घ्यायचा म्हणल्यावर मग संपातीला जरा बरं वाटलं. म्हटले जटायू तुम्हाला माहिती आहे का? म्हणले माहिती, रावणाने त्याला मारून टाकलं. एवढं वाईट वाटलं महाराज संपातीला. आणि संपातीनं बारीक डोळे करून पाहिलं, सीता त्याला दिसत होती तिथून. त्यांनी सांगितलं, सीता रावणाच्या अष्टक वाटिकेत बसलेली, जा समुद्र ओलांडून करा शोध. भाऊ पक्षामध्ये स्वतःचे पंख जाळून घेतले भावाकडे. अनेक भाऊ होऊन गेले महाराज. कुठून निघालो आपण? ऐक ध्यानात काय? भावा करता वार करायला थांबवलं. असं काहीतरी ऐकणारी माणसं पाहिजे. का म्हणले कशा करता थांबवलं मला? तो म्हणतो माझा एक भाऊ या खोलीत बसलाय, आयुष्यभर पापच केले त्याने, कधी एकदाही देवाचं नाव घेतलं नाही. आता तो मेल्यानंतर नक्की नरकाला जाणार, त्याच्या उद्धाराकरता तो मला काय करता येईल का? म्हणले करू, त्याला बाहेर घ्या. भावाने हाक मारली भावाला, अरे उघड. वारकरी गेले निघून. उघडले त्याने दार. उघडल्याबरोबर हा वारकरी दारातच उभा होता. त्याने त्याचा हात पकडला, पक्का हात पकडला, आणि सांगले, अरे जन्म झाल्यापासून काय केलं तू? नाही ऐकले, गायले गीत, धरले लाज, सांडले हित, नावडे पुराण वैसले संत, केली बहुत परनिंदा. कुठं फिरशील तू? अजून एकदा तरी देवाचं नाव अजिबात घेतलं नाही म्हणला. मी ते म्हणतच नाही. हा पक्क्या हिरण्यकश्यपूच्या दाचिता होता.
आता मी तुझा हात सोडणार नाही तू राम म्हटल्यास शिवाय. तो म्हण नाही सोडणार, म्हण नाही सोडणार. त्याने पुष्कळ प्रयत्न केला हात सोडायचा, पण तो वारकरी भक्कमच होता. त्याने काय तो हात सोडला नाही. तो तडफडून दमला आणि शेवटी वारकऱ्याच्या हातातून हात सुटण्याकरता तो एकदा राम म्हटला आणि दिलं हात सोडून. सांगितलं हे राम नाव विकायचं नाही बरं का कुठं. कोण खातो म्हणले तुमच्या रामनामात, त्याला काय किंमतच नव्हते रामनामाची. अंतकाळ झाला त्याचा. एका बाजूला यमदूत आली, एका बाजूला विष्णुदूत आली. एकदा देवाचं नाव घेतलं असताना सुद्धा त्याला विष्णुदूतांनी वैकुंठाला घेऊन गेली. वैकुंठाला एकदाच राम म्हटला होता आणि ते यमदूत गेले तसेच माग. यमाला सांगितलं असं असं झालं. मग यम विष्णू भगवंताकडे आला, म्हटलं देवा तुम्हीच मला ते पद निर्माण करून दिलेलं आहे आणि तुम्हीच जर पाप्यांचा उद्धार करायला लागली तर आमचं वस पडेल म्हटले सगळं. म्हणजे काय झालं काय. अहो पहा म्हटले तो पापी कधी तुमचं नाव न घेतलेला एकदाच राम म्हटलाय आणि पार तुमच्या इथं वैकुंठाला आला. यमानं त्याला विचारलं राम नाम विकतोस का. म्हणले नाही विकणार. एकदा मी देवाचं नाव घेतलं तर इथपर्यंत आलो होतं, मला विकायचं नाही. आणि मग या यम देवाला भेटले. देवा यास कसं काय. देव म्हटले माझं एकदा नाव घेतलं आणि म्हणून तो डायरेक्ट वैकुंठाला आला. जो सतत माझं नामचिंतन करील तो नरकाला जाईल का. म्हणून आपणही देवाचं चिंतन करा. त्या पाप्याने एकदा नाव घेतलं तर डायरेक्ट वैकुंठाला जाऊन पोहोचलं. म्हणून साधू संतांनी नामाचं महत्व ओळखलं आणि सर्वांना एकच उपदेश केला. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणून भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितसे. आणि म्हणून एकदाच राम म्हटलेली माणसं वैकुंठाला गेलेली आहेत. आपण जर अनेक वेळा राम म्हटलं तर का जाणार नाहीत. आणि म्हणून माऊलींचा आग्रह मनकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाची. लोक म्हणले का हो नाशिवंत जगामध्ये आलेलं नाम ते सुद्धा नाशिवंतच असेल ना. माऊली म्हणतात जग जरी नाशिवंत असलं तरी पण नाशिवंत जगामध्ये एकच शाश्वत आहे ते म्हणजे भगवंताचं नाम. माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणात
जगामध्ये. माऊली म्हणतात जग जरी नश्वर असलं तरी नाम मात्र जगामध्ये सत्य आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नाम त्याही काळामध्ये होतं, नाम आजही आहे आणि नाम पुढे सुद्धा राहणार. त्रिकाला बाधित आहे महाराज नाम. नाम हे सत्य आहे, साच आहे, खरं आहे. आणि म्हणून साधू संतांनी सगळ्या जगाला, सगळ्या जीवांना, माणसांना उपदेश करत असताना फक्त एकच सांगितलं, करा विठ्ठल स्मरण. भगवंताचं चिंतन करा, बाकी काही करू नका. बाकी तुमच्याच्याने काही झालं नाही तरी चालेल, पण बसल्या बसल्या नामचिंतन होणं काय फारशी अवघड गोष्ट नाही महाराज. ठाई सबैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. आणि म्हणून बाप रखमा देवरू साचे, श्री विठ्ठलाचे नामवाचे. सत्य आहे, खरं आहे. म्हणून माऊली म्हणतात मनकारे जना, श्री विठ्ठलाचे नामवाचे. सत्य आणि खऱ्या नामाचा, शाश्वत नामाचा जर आपण उच्चार केला तर आपलंही जीवन शाश्वत झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबरायाने अखंड चिंतन केलं. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदू, कथा कीर्तन करे तो बाबा बाळचंदू. शाश्वत नामाचा उच्चार माऊलीने केला. माऊलीचं जीवन सुद्धा कसं झालं, शाश्वत झालं. आजही त्यांची कीर्ती तेवढीच आहे महाराज. आणि कुठपर्यंत, यावत चंद्र दिवा करो, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती घट स्थिरू. का? शाश्वत नामाचा उच्चार केला म्हणून त्यांचं जीवन शाश्वत झालं. तुकाराम महाराजांना कोणी विसरेल गाव? का नाही विसरणार? नाही विसरणार. का विसरणार नाही? कारण ते शाश्वत झालेले आहेत. शाश्वत नामाचा उच्चार केला तुकोबाराय शाश्वत झाले. एकनाथ महाराजांनी उच्चार केला ते शाश्वत झाले. निळोबारायांनी आपल्या शाश्वत नामाचा उच्चार केला, त्यांचे जीवन अखंड झालं महाराज. कोणी विसरणार आहे या साधू संतांना? कारण त्यांनी खऱ्या नामाचा आधार घेतला, नामचिंतन केलं, नामधारक बनले आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते या जगामध्ये अजरामर झाले. आपलंही जीवन अजरामर व्हावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा नामाचा आश्रय करा, नामाचं चिंतन करा, नामचिंतन करा. काही अवघड नाही महाराज नामचिंतन करणं, फक्त प्रयत्नाने करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून माऊलींचा सर्वांना आग्रह आहे, मनकारे जना, श्री विठ्ठलाचे नामवाचे. भावार्थ सांगता सांगता 8:45 वाजले आणि ही कीर्तन अशी 9च्या पुढे 1 मिनिट सुद्धा जाता येत नाही महाराज. का जाता येत नाही? लहान लहान मुलांना जेवायचं असते आणि ते तर मग झोपतात मग 9च्या पुढे गेल्यानंतर. म्हणून कीर्तनकाराने 7 ते 9ला 9ची वेळ सांभाळली पाहिजे. पूर्वी 9 ते 11 कीर्तन असायचं, रंगलं का 1-1 वाजायचं, समाज बसलेलंच असायचं. लोकांना माहिती आहे आता इथून जाऊन घरी झोपायचंच आहे, बाकी दुसरं काय काम नाही. पण इथं सगळ्या समाजाला प्रसाद घ्यायचा आहे म्हणून कीर्तनकारांनी हा नियम सांभाळला पाहिजे. म्हणून आपण 9ला जय विठ्ठल म्हणू. सर्वांनी एकदा मोठ्या प्रमाणे हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. विठोबा
नाही मनकारे जना श्री विठ्ठलाचे नामवासी. 9 वाजल्यापासून जवळजवळ आता आपला 7 वाजल्यापासून जवळजवळ आता 9 वाजायला आले. आपण नामचिंतन सोडून काय बोललेलो नाही. फक्त नामचिंतन करा. आणि हे फार महत्वाचे आहे महाराज. जीवनात हेच खरं सार आहे. यापेक्षा आपण काही जरी केलं, किती साधनं जरी केली, तरी तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, साधने घाली ती काळाची मुखी, गर्भवास शेखी न चुकती. साधनं कदाचित आपल्याला यमपूरला सुद्धा नेऊन घालू शकतात, पण नाम हे साधन असं आहे की नक्की माणसाचा उद्धार होतो आणि नामधारका अजरामर होतो. विठ्ठला म्हणून आपण भाग्यवान आहोत. गेली 50 वर्ष सातत्याने या ठिकाणी आपण या सप्ताहाच्या माध्यमातून नामचिंतन केलेलं आहे. किमान 2 तास तरी माणसं आणि नामचिंतन करतात कीर्तनामध्ये. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेला कीर्तनकार म्हणत असतो त्यावेळेला सर्वजण विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आणि जेवढं आपण नामचिंतन करू तेवढं आपलं पुण्य वाढत जातं आणि त्याचा परिणाम नामाच्या ठिकाणी आपली अधिक गोडी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता असणारा आपला हा सुवर्ण महोत्सव हा फक्त एकदाच आलेला आहे, हे लक्षात ठेवा. कार्यक्रम इथून पुढच्या काळात चालेल. 60व्या वर्षी या उत्सवाचा हिरक महोत्सव होईल. मी तुम्हाला सांगून ठेवतो पुढचे बी पर्वकाळ, कारण सप्ताहामध्ये पर्वकाळ असतात. 12 वर्ष झाली का तपपूर्तीचा पर्वकाळ, 24 वर्ष 25 वर्ष झाली का रौप्य महोत्सवाचा पर्वकाळ, 36 वर्ष झाले की त्रितपपूर्ती महोत्सवाचा पर्वकाळ, आणि आता आपल्या उत्सवाला 50 वर्ष झाली म्हणून आपला हा सुवर्ण महोत्सवाचा पर्वकाळ आलेला आहे. काय भाग्यवान आहोत आपण. जी माणसं निघून गेली त्यांना हा उत्सव पाहायला मिळाला नाही. ज्यांनी हा आणि उत्सव सुरू केला त्यांना सुद्धा हा उत्सव पाहायला मिळाला नाही. फक्त या उत्सवाच्या निमित्ताने हा सप्ताह सुरू करणारी माणसं अजरामर झाली. त्यांना कोणी विसरू शकत नाही महाराज. कारण कार्यक्रम त्या काळात सुरू करणं म्हणजे फार अवघड गोष्ट होती. आता त्या काळातले वारकरी मला आठवतात. मी त्यांच्यात बऱ्याच दिवस वावरलेलो आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रखमाजी बाबा झिंजाड, कोंडाजी बाबा यांचे अतिशय लाडके वारकरी, लाडके बाबा. कायम बाबांबरोबर रखमाजी बाबा असायचे. रखमाजी बाबा फार विनोदी असायचे आणि त्यांच्याबरोबर इतरही वारकरी होते महाराज. नारायण बाबा होते, गणपत बाबा होते, आमचे ते दुकानदार बुवा होते, अजून बरेचसे वारकरी होते. मला वाटतं कितीतरी वर्षे त्यांनी हा बाबांचा दौरा सुद्धा गारखिंडीला आणला होता. आळ्याहून जो दौरा निघतो ना बाबांचा चैत्रवाद्यात, गारखिंडीला आणलेला आहे त्यांनी. रखमाजी बाबाच्या आग्रहामुळे तो दौरा इथं आलेला आहे. तर ही माणसं कधीच आणि समाजाला विसरणार नाही, कारण ह्या सप्ताहाचा पाय आहे ते. आज आपण हा जो एवढा मोठा उत्सव करतो त्याने जर हा सप्ताह सुरू केला नसता तर आपण काय केलं असतो? हा उत्सव करता आला असता का आपल्याला? नसता करता आला. पण त्या लोकांनी हा कार्यक्रम त्या काळात सुरू केला, तो अव्याहतपणे टिकवला, चालवला. इवलसे रोप लावेले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी. एवढं छोटस आणि हे परमार्थाचं रोपट या पूर्वीच्या वारकरी मंडळीनं लावलं. आता त्याचा एवढा मोठा विस्तार झालेला आहे की आपण त्याचा सुवर्ण महोत्सव यावर्षी साजरा करत आहोत. गारखिंडी ग्रामस्थांच्या दृष्टीने ही अत्यंत भाग्यकारक घटना आहे महाराज. आपल्या आयुष्यात पुन्हा असला योग येईल आणि पुन्हा आपला असा उत्सव पाहायला मिळेलच याची गॅरंटी नाही. आता 60व्या वर्षाचा तुम्ही हिरक महोत्सव करता की नाही हे आम्ही पाहायला थांबणार नाही, पण आहे तो एक योग तुम्हाला 60व्या वर्ष. आणि 75व्या वर्षी अमृत महोत्सव, तो तर काय आता किती माणसं जातील तोपर्यंत ते काय सांगता येत नाही.
पण अमृत महोत्सव सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे आणि शताब्दी तर काय विचारूच नका. दिवसेंदिवस कार्यक्रम वाढत चालेल, दिवसेंदिवस लोकांच्या ठिकाणी भावना आदर निर्माण होईल भगवंताबद्दल आणि दिवसेंदिवस हा उत्सव अतिशय मोठ्या पद्धतीनं साजरा होईल याची मला खात्री आहे. इथून पाठीमागे अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उत्सव आपण या ठिकाणी दरवर्षी केलेला आहे आणि मी जवळजवळ या उत्सवामध्ये 45 वर्ष तरी कीर्तनं केलेली आहेत. 45 वर्ष. सुरुवातीला 4-5 वर्ष नव्हतो मी, पण 45 वर्षापासून नक्की होतो तुम्हाला सांगतो. त्यामुळे मला सर्व इतिहास सगळं वारकरी माहिती आहेत. ह्या कार्यक्रम ज्यांनी सुरू केला ते माहितीच आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांना सर्वांनी सहकार्य करून हा कार्यक्रम टिकवला. पुढे माझ्या संगतीमध्ये हरिभक्तीपर्यंत हनुमान महाराज झिंजाड तयार झाले. ते आमच्यात यायचे राहायचे, तोपर्यंत त्याला पखवाज वाजवता येत होता, गाता येत होतं. म्हणून राज द्यायचं महाराज आपलं बरं होईल. आणि मग ते पुढे कीर्तनकारही झाले. पुष्कळ त्याने दिवस या उत्सवाचं मार्गदर्शनही केलेलं आहे आणि हा उत्सव सुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाने आपण या ठिकाणी करत आहोत. आता ते म्हणतात महाराज आता मला पुढल्या वर्षापासून काही झेपणार नाही. तर आता नवीन कोणीतरी कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने केलं पाहिजे आणि मला असं वाटतं का आता पुन्हा या सप्ताहामध्ये येणे नाही. कुठपर्यंत यायचं? मध्ये कधीतरी येणं होईल, पण कीर्तनाच्या निमित्ताने येईल का नाही हे मी काय सांगू शकत नाही. आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. झालं 50 वर्ष हवस होती, झालं 10 वर्ष तुम्हाला सांगत आलोय. 50 वर्ष ते आपलं सर्वांना पाहायचे, ते करायचे. देवाने मलाही आयुष्य दिलं, तुम्हालाही सगळ्यांना आयुष्य दिलं आणि हा उत्सव पाहण्याचं सौभाग्य तुम्हाला सर्वांना प्राप्त झालं. ही कृपा जर कोणाची असेल तर ती साधू संतांची आहे आणि म्हणून त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर संपलेली आहे. 9 वाजायला आलेत. आता 2-3 मिनिटं कमी आहेत अजून. चाल म्हणायचे असतील नाही ना? हा, काय हरकत नाही. चाली लोकांनी भरपूर ऐकल्यात आणि ते तुम्हाला सांगून ठेवतो. तुम्ही कशा चाली म्हणता हे लोकांना कळत नाही. हे पकवात कसे वाजवतात ते कळत नाही. कीर्तन कसं होतं हे सुद्धा समाजाला अजून कळत नाही. मोठं दुर्दैव आहे तुम्हाला सांगतो. हल्ली नकला करणाऱ्यालाच महत्व आले, अभंग सोडवणाऱ्याला, अभंग बोलणाऱ्याला महत्व राहिलंच नाही. तुम्हाला सांगतो फक्त नकला केल्या पाहिजेत, हावभाव केले पाहिजे, मोठ्याने ओरडला पाहिजे जीव जाईपर्यंत, शरीराची हालचाल केली पाहिजे, रंजवलं पाहिजे, लोकांना विनोद केला पाहिजे. हसवणे म्हणजे कीर्तन झाले. आता हे तमाशा झाला, कीर्तनाचा तमाशा झाला. काही उपयोग नाही आता तुम्हाला. अशा कीर्तनकारांना बोलवणं म्हणजे विकत नरक घेतल्याचा आपल्याला हे विकत नरक घेतला आपण. कारण तुकाराम महाराजांचं स्पष्ट प्रमाण आहे, कथा करून या द्रव्य देती घेती दोघेही जाती नरका माझी. मागणारा जर असेल आणि त्याला जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण पैसे दिले ना, आपणही नरकाला जाऊन तोही नरकाला जाईल. आता आपण खऱ्या वास्तवाने आपला उद्धार व्हावा म्हणून हे कार्य करतो. त्यातून काय घडतंय हे समाजाला कळलं पाहिजे. मागणारा कीर्तनकार कधीही बोलवायचा नाही, पक्क लक्षात ठेवा. आता जाता आता सांगूनच जातो मी, कारण आता पुढल्या वर्षी मी येईल याची गॅरंटी नाही. म्हणून हे लक्षात राहू द्या, जो कीर्तनकार पैसे मागत असेल, पैसे पाकिटाकरता भांडत असेल, अशा कीर्तनकाराला तारीख देऊ नका. भले तो किती मोठा असू द्या आणि किती लोकांचं मनोरंजन करू द्या.
पण खऱ्या अर्थाने मनोरंजनासाठी तुम्ही नरक विकत घेऊ नका. आणि म्हणून आपला हा सात्विक कार्यक्रम आहे महाराज. या ठिकाणी अभंग सोडवला पाहिजे, ज्ञानदान लोकांना झालं पाहिजे. परमार्थ काय, नीती काय, अनिती काय, धर्म काय, अधर्म काय, हे लोकांना कळायला पाहिजे या ठिकाणी. याच्याकरता कीर्तन आहेत. म्हणून हे पक्क लक्षात राहू द्या. इथून पुढं जे कोणी कार्यकर्ते असतील ना, त्यांनी फक्त एवढं ध्यानात ठेवायचं, जो मागळ त्याला बोलवायचं नाही. भले कीर्तन साधं जरी झालं ना तरी चालेल, तरी तुमचा उद्धार होईल. पण पैसे मागणाऱ्याला जर तुम्ही बोलावलं तर मात्र तुम्ही ऐकणारे सगळे अधोगतीला जाल. हे अगदी स्पष्ट तुम्हाला सांगतो. कारण आम्ही जुने कीर्तनकार आहोत. मी जवळजवळ 60 वर्ष झालं कीर्तन करतोय, 60 वर्ष. पण अजून रुपया मागितला नाही मला. जे असेल ते कार्यकर्ते देतील त्याच्या समाधान, काहीच बोलायचं नाही. आणि हा नियम आहे तुम्हाला सांगतो. हा नियम पाळला पाहिजे, आपणही पाळला, कार्यकर्त्यांनी पाळला पाहिजे आणि कीर्तनकारांनी पाळला पाहिजे. आता हे दिवस कधी येतील हे काय सांगता यायचं नाही. पण हा जो धांगडधिंगा चाललाय ना आता सध्या कीर्तनकारांचा, तो बदलल. पण त्याला काही थोडाफार काळ आहे. कारण लोकांना आता आमच्या कानावर यायला लागले. आता काय त्या कीर्तनकारांचे धार नाही, लय पैसे घेतात, काही सांगायचे तर मोकर विरोध करतात, मोकर हसवतात, काय उपयोग नाही म्हटले त्याच्यामध्ये. मग तुला कळणार आहे काही दिवसांनी. जाऊ द्या. ही जी गादी ही तमाशा करणारी गादी नाही, हसवणारी, रंजवणारी, लोक विनोद करणारी गादी नाही. या ठिकाणी शास्त्र काय आहे, तत्व काय आहे, कशाने उद्धार होईल, साधू संतांनी काय सांगितलेलं आहे, शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे, भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, आपला उद्धार कशामध्ये आहे, याची चर्चा करणं, याचं नाव कीर्तन आहे. बस झालेली सेवा हनुमंतरायांच्या ठिकाणी समर्पित करतो. 9 वाजलेले आहेत. कीर्तनकारांनी हा नियम सांभाळला पाहिजे. काय बरं हे तुम्हाला सांगतो, कीर्तनकाराचे जिल्हे मोठे कीर्तनकार झालेत ना, वेळेत येत नाहीत, पहिली गोष्ट. आणि 97 जरी कीर्तन आठवतं पुढं कधी कुठपर्यंत सोडत नाहीत. बरं लोकांना म्हणता येतं का महाराज कीर्तन थांबवा आता म्हणून? नाही म्हणता येत महाराज. म्हणून याच्याकरता नियमात राहणारा कीर्तनकार पाहिजे, वेळेला आला पाहिजे, 7 ते 9 कीर्तन केलं पाहिजे, 9ला जय विठ्ठल झाला पाहिजे आणि समाज जेवायला मोकळा झाला पाहिजे. धन्यवाद देतो तुम्हाला. गेली 45 वर्ष मला या ठिकाणी बोलवलं, माझ्यावर प्रेम केलं. माझे वडील या सप्ताहामध्ये 7-7 दिवस येऊन राहायचे. मला सांगायचे गारखिंडी गाव खूप चांगले, एकदा एक कीर्तन करीत जा वर्षाला. आणि म्हणून त्यांचा शब्द मी पाळला. आतापर्यंत सुवर्ण महोत्सवापर्यंत येत गेलो, कार्यक्रम करत गेलो आणि सगळ्यांचं प्रेम खऱ्या अर्थाने माझ्यावर आहे. म्हणून एवढ्या दिवस टिकलं. तर एवढ्या दिवस कोणत्याही कीर्तनकाराचं कोणत्याही गावामध्ये टिकत नाही. माझी अशी 40-40, 50-50 वर्षाची गाव आहे अजूनही. मी सप्ताह सुरू केल्याचे 50 सुवर्ण महोत्सव चालू आहेत आता. तर भगवंतानी माझ्यावर कृपा केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याच कृपेने अजून तब्येतही चांगली आहे. आणि फक्त थोडे कार्यक्रम करत होतो, जास्त नाही. तब्येत म्हणजे तेवढी पूर्वीसारखी दररोज कार्यक्रम करायसारखी तब्येत राहिली नाही. थोडे कार्यक्रम करत असतो सेवा म्हणून. तर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. ही आमची सगळी गायकवाड मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. यंदा आळंदीचे 2 आणि गायक आलेले आहेत. पुन्हा हे आपले जुने 2 गायक आहेत. हे मृदंगबरी तर आपल्या दरवर्षीचीच आहेत. अतिशय चांगला आनंद तुम्हाला मिळणार आहे. आणि उद्यापासून 6:45ला रामकृष्ण हरिभजन होईल आणि 7 वाजता कीर्तन काळाच्या गळ्यामध्ये विना जाईल आणि 7 ते 9 वाजेपर्यंत त्यांचं ऐकायला तुम्हाला मिळेल. म्हणून आपण सुद्धा 7 वाजेपर्यंत इथे येऊन बसा, शिस्तीत बसा. कारण एवढी जागा आता उद्यापासून भरणार आहे, ही काही रिकामी राहणार नाही. उलट पुढं तुम्हाला सांगतो, फार दाटी करून तुम्हाला बसावं लागणार आहे. असे मोठमोठे वक्ते महाराष्ट्रातले आपण घेतलेले आहेत. तर सर्वांनी या, काय नाही, वाचने, तनाने, धनाने, मनाने सर्वतोपरी या कार्यक्रमाला आणि सहकार्य करा. मंदिरालाही सहकार्य करा.
आणि आपलं नाव अजरामर या पृथ्वीवर राहील असं काहीतरी करा अशी सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करून या सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. विठ्ठल जय जय.